बऱ्याच लोकांना हे माहिती नाही की धान्य उफणणे म्हणजे काय किंवा धान्याला धार देणे म्हणजे काय. तर या ठिकाणी चित्रात तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये की एक व्यक्ती तांदळाला धार देत आहे. वारा ज्या दिशेनं वाहतो त्या दिशेनं आपल्याला धान्य हळूहळू करून खाली टाकायचं आहे आणि त्यातील जो कचरा आहे तो वाऱ्यानं उडून एका बाजूला पडतो. अशाच पद्धतीनं धान्याला धार लावणं असं देखील म्हटलं जातं आणि धान्य उफणणं असं देखील म्हटलं जातं. वेगवेगळ्या भागामध्ये धान्य उफणणं किंवा धान्याला धार देणं अशा पद्धतीचे शब्द वापरले जातात. या ठिकाणी बघू शकता तुम्ही, या ठिकाणी तांदूळ उफणलं जात आहे, त्याला धार लावली जात आहे. वारा ज्या दिशेनं वाहतो त्या दिशेनं हे तांदूळ हळूहळू खाली सोडायचे आहेत, म्हणजे तांदूळ एका बाजूला पडतील आणि त्यातला जो कचरा आहे तो वाऱ्यानं उडून दुसऱ्या बाजूला जाईल. त्याच्यामुळं 90% तरी धान्य अतिशय स्वच्छ झालेलं असतं आणि अशा पद्धतीनं धान्याची उफणणी केली जाते. माझ्या आजानं पंजानं हा पाठ शिकत असताना अशा प्रकारचे शब्द आपल्याला या ठिकाणी ऐकायला भेटणार आहेत. त्यावेळेस धान्य उफणणं किंवा धान्याला धार लावणं म्हणजे नेमकं काय या ठिकाणी आपण हे प्रात्यक्षिक पाहिलेलं आहे. तुम्ही बघू शकता हा उफणून भरलेला जो भात आहे तो किती स्वच्छ आणि पांढरा शुभ्र दिसत आहे. अशाच पद्धतीनं गावाकडे धान्याची मळणी केल्यानंतर धान्य उफणून वर्षभरासाठी ते स्वच्छ करून पोत्यात भरून ठेवलं जातं आणि यालाच म्हणतात धान्य उफणणे किंवा धार लावणे.